तर नमस्कार मंडळी, तुमचं 11 दिवसातल्या दुसऱ्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत असा. रोज 9 वाजता ढेंगावर करून झोपणारो मी आज लवकरच उठलोय, कारण आज जरा कामच आपल्याकडे डेंजर मिळालेला होता. त्या काम होता म्हणजे आपल्या बाप्पाची सकाळी उठून पूजा करूची. जसा झाला तसा मी आपला ताट तामान घेतले आणि पूजेची तयारी करूक सुरुवात केलंय. तयारी करून होय का तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक तेवढं करून टाका. तुम्ही लाईक केलास की नाही कोण जाणे, पण माझी तर पूजेची तयारी एकदम ओके झाली. त्याच्यानंतर मी आपलं अगरबत्ती काढल्या आणि बाप्पाच्या पूजेक सुरुवात केलंय. सध्या कसा ना कोकणात वातावरण एकदम कडक असा. जशी माझी पूजा करून झाली तसं माका महेश चोपून इलो. नाक लागलो जरा देवगडात जाऊन येऊया. वाटेत आर्यनाक घेतलंय, कारण ह्यो नाही तर आपल्याक मजाच येणार नाही, ह्याची आपल्या पूर्ण शाश्वती होती. मग एका घेतला आणि आम्ही निघाला होते भिडे स्टॉप जवळ. आता आमची गँग एकदम एकटय झालेली होती. पण विषय असं झालं की आज एसटीच गेली. मग आमका ह्या काकाने बोलले की तुमका जामसंड्यात आगत मी माझ्या रिक्षेत नेतोय. मग ह्या काकांच्या रिक्षेत बसला आणि आपण येऊन पोचलेलो होते जामसंड्यात. होय, बाकी काय काम नाही होतं. ह्या महेशची बारीक सारीक जरा खरेदी करूची होती आणि त्याच्या वांगडाक आम्ही बॉडीगार्ड म्हणून इल्ला. काय झालं तसे परत एकदा येऊन पोचलाव देवगडात. आपल्या गँगचा नियमच असा, आधी पोटोबा मग विठोबा. जसं नियम होतो तसं आम्ही आधी हिला पोटाची पूजा करू. आता तर आर्यन भाऊ एकदम आपलं खुशच होतो. जशी पोटाची पूजा झाली तशी म्हटलं आता घराकडे पूजा करू नको, म्हणून जरा ITIचा शर्ट घेऊन येऊया. शर्ट घेऊसाठी गेला खायच्या तरी ह्या दुकानात, माका नाव पण माहित नाही होता. हय शर्ट वगैरे घेतला आणि येऊन पोचला आपल्या देवगडच्या डेपोत. जसा या केक सुचवता तसा आम्ही या केक काय होता. पुढे खाल्ला की आता पोटात पण जागा राहिलेली नाही होती. डेपोत याचा यांचा नको ते खेळ सुरू झाले, ते म्हणजे ह्या फ्री फायरचे. असे तुमच्याकडे पण मित्र तर नक्की सांगा. आज माझ्या मते माझा नशीबच खराब होता, कारण सकाळी पण एसटी चुकली आणि आता बरोबर 2:30 वाजलं आणि आता पण आमका एसटीच चुकलेली. शेवटी 3च्या एसटीत बसला आणि घराकडे येऊन पोहोचला. थोडाफार जागरण असल्या कारणाने मी संध्याकाळी 6 वाजता उठून तुमका गुड इव्हिनिंग करून टाकलंय आणि रात जशी झाली तसं मी भजनाक गेलोय. तर असेच माझे मंडळी 11 दिवसातले 11 मिनी ब्लॉग येणार असत, त्याच्यामुळे जाता जाता फॉलो तेवढा करून जावा. चला.